नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत। कॅमेरा आणि प्रतिमाच्या समोर मैफतने आपला सर्व गुन्हा मान्य केलेला असतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस देखील आलेले असतात, परंतु मैफत हा पोलिसांच्या हातून पळून जातो आणि हा सर्व प्रकार अर्जुन आणि सायली कल्पनाला सांगतात आणि अर्जुन कल्पनाला बोलतो की परंतु पोलीस लवकरच मैफतला पकडतील आणि मी देखील त्याच्या मागावर आहे। त्यानंतर आपण पाहतो सायली ही अर्जुनला बोलते, प्रतिमा आत्या, ज्या आगीची जास्त भीती पाहिलं का, त्या आगीतले एक लाकूड उचलून मैफतवर उधाळले आणि त्यांच्या मनातील आगीची भीती गेली आणि त्यावेळेस मैफत आपला सर्व कबुलीनामा देत होता। ज्या वेळेस मला घाबरल्यासारखं होत होते त्यावेळेस सायलीला पुन्हा एकदा तिच्या लहानपणीच्या अपघाताच्या आठवणी आठवू लागतात आणि तिला पुन्हा एकदा त्रास होऊ लागतो आणि ती अर्जुनला बोलते, अर्जुन सर, आपण जे काही केले ते सर्व प्रतिमा आत्या आणि त्या मैफतसाठी केले, परंतु या सर्वांचा मला का त्रास होत आहे? मला प्रतिमा आत्याच्या अपघाताबद्दल सध्या का आठवणी येतात? मला का घाबरल्यासारखे होते? असे ती अनेक प्रश्न विचारू लागते। माझा या सर्वांशी काय संबंध आहे? असा ती प्रश्न अर्जुनला तेव्हा विचारते। अर्जुन देखील विचारामध्ये पडलेला असतो। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सायलीचा प्रतिमा आत्या आणि रविराजच्या अपघाताशी काय संबंध आहे हे अर्जुन शोधून काढू शकेल का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।